आपण बघणार आहोत चाऊमिनची रेसिपी। अगदी लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आवडणारं चाऊमिन। त्यासाठी लागणारं साहित्य या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, कोबी, गाजर, फरसबी, ढोबळी मिरची, हवा असला तर कांदा। हे चाऊमिनचं पाकिट छोटंसं मिनी चाऊमिन आणि त्याच्यात हा मसाला आहे। त्याचप्रमाणे रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस, टोमॅटो सॉस, आलं किसून घेतलंय, लसूण आहे। चाऊमिन करताना आपल्याला सगळी तयारी आधीच करून ठेवायची। सगळ्या भाज्या कापून घ्यायच्यात, सगळे सॉस जवळ काढून ठेवायचे, कारण आपल्याला सगळ्या प्रोसेस या सगळ्या मोठ्या फ्लेमवरती फटाफट करायच्या आहेत। त्यामुळे ही सगळी तयारी आपण आधीच करून ठेवायची। भाज्या आपण लांब लांब आणि बारीक बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत। लिटर पाणी घेतलंय, ते पाणी आता आपण उकळून घ्यायचंय। चाऊमिन करण्यासाठी मी सगळ्या भाज्या आधीच अगोदरच कापून घेतल्या आहेत। या छोट्या पाकिटातलं एवढं चाऊमिन मी आता बॉईल केलेल्या पाण्यात टाकून घेणार आहे आणि त्यात हा निघालेला मसाला। पाच मिनिटात तयार होणारं चाऊमिन। पाणी बॉईल होतंय। चाऊमिनचे मी आता असे थोडेसे दोन भाग करून घेते, तोडून घेते। आता पाण्याला उकळ आली आहे, त्यात आपण टाकून घेऊया थोडंसं मीठ आणि तेल। तेल टाकल्यामुळे नूडल्स ह्या एकमेकांना चिकटत नाही। आता आपण त्याच्यात टाकून घेऊया चाऊमिन। पाच मिनिटं उकळून घेऊया, त्यापेक्षा अधिक उकळायचं नाही, नाहीतर त्या जास्त मऊ पडतात। सगळ्या चाऊमिन मोकळ्या झाल्यात। पाच मिनिटं झाली आहे, गॅस बंद केलाय आणि चाऊमिन छान अगदी व्यवस्थित बॉईल झाल्यात। अशा प्रकारे तोडून बघायचंय। यापेक्षा जास्त मऊ करायच्या नाहीत, जास्त शिजवायच्या नाही। आता आपण गाळून घेऊया, हे सगळं पाणी त्याच्यातनं काढून घेऊया। चाळणीवर मी आता हे गाळून घेते। खाली एक भांडं ठेवलंय आणि या चाळणीवर मी त्या गाळून घेतल्या आहेत। आता याच्यावरती आपण गार पाणी टाकून घ्यायचंय, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस ही थांबते। गार पाणी टाकून घेणं हे आवश्यक आहे। पाणी टाकल्यानंतर आपण हे जरा खालीवर करून घेऊया। चाऊमिन ह्या आपल्याला खालीवर करून घ्यायचे आहेत, गार व्हायला ठेवायचे आहेत। आता आपण ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेणार आहे, पुन्हा त्या खालीवर करून घ्यायच्या आहेत। म्हणजे काय होईल, त्या एकमेकांना चिकटणार नाहीत। अशा मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि तेल लावल्यामुळे ते अशा छान मोकळ्या मोकळ्या होतील, एकमेकांना चिकटणार नाही। चाऊमिन करण्यासाठी लोखंडी कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय। आता याच्यात एक हिरवी मिरची, लहान मुलांना खायचं असेल मिरची कमी घाला, मोठ्यांना खायचं असेल तर पाहिजे तेवढं तिखट घाला। लसूण, याच्यात मी कांद्याचा उपयोग करत नाहीये, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यात कांदा टाकू शकता। हे सगळं तेल आपण कढईला असं आजूबाजूने कढई अशी हलवून घ्यायचे, म्हणजे कढईला सगळीकडून तेल लागेल आणि चाऊमिन त्याला चिकटणार नाही। आता आपण ज्या ह्या भाज्या कापून घेतल्या आहेत, त्या सगळ्या भाज्या त्याच्यात टाकून घ्यायच्या आहेत, बारीक बारीक आणि लांब लांब। गाजर आहे, कोबी आहे,
बीन्स आहे, फरसबी, वाटाणा जर हवा असेल तर वाटाणा टाका, कांदा हवा असेल तर कांदा टाका. ही आहे सिमला मिरची. या सगळ्या लांब लांब आणि बारीक बारीक कापून घेतलेल्या भाज्या त्याच्यात टाकून घ्यायच्या. तुम्हाला पाहिजे असलेल्या भाज्या तुम्ही त्याच्यात टाकून घ्या. आता या भाज्या आपण परतून घेऊया. 1 मिनिट त्या छान परतून घ्यायच्या आहेत. भाज्या या क्रंचीच ठेवायच्या आहेत, जास्त शिजवायच्या नाही आहेत. त्याच्यात टाकून घेऊया आलं. हे तेलातच टाकायचं आहे खरं. आता आपण ह्याच्यात सगळे सॉस टाकून घेऊया. हा आहे रेड चिली सॉस. तिखट किती हवंय त्या प्रमाणात टाका, कारण लहान मुलांना खायचंय. डार्क सोया सॉस. या सॉसमुळे चव पण चांगली येते, सोया सॉसमुळे, आणि कलर पण चांगला येतो. आणि हा आहे टोमॅटो सॉस. परतून घेऊया. चाऊमिनला चव खरी तर सगळ्या सॉसमुळे, म्हणजे या सगळ्या प्रकारच्या सॉसमुळे आणि भाज्यांमुळेच खरी चव चाऊमिनला येते. याच्यात दुसरे कुठलेही मसाले घालायची गरज नाहीये. फक्त चाऊमिनमध्ये जो मसाला मिळाला आहे आपल्याला, तो मसाला आपण नंतर याच्यात टाकून घेणार आहे. आता याच्यात आपण टाकून घेऊया चाऊमिन. छान परतून घेऊया. चाऊमिनच्या पाकिटात मिळालेला हा मसाला मध्ये टाकून घेऊया. पुन्हा मसाला टाकल्यानंतर खाली वर करून घेऊया, म्हणजे सगळ्या चाऊमिनला ते व्यवस्थित लागेल. आता बॉईल करताना आपण पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्यात चाऊमिन आपण बॉईल करून घेतल्या होत्या, त्यामुळे त्याच्यात मीठ होतंच. वरून थोडंसं आता मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून आपण परतून घेतले आहेत. कांद्याची पात टाकतात, परंतु पावसाळ्यात आपल्याला कांद्याची पात मिळाली नाहीये, त्यामुळे मी टाकून घेते कोथिंबीर. तेव्हा तयार आहे आपलं व्हेज चाऊमिन. झटपट आणि टेस्टी गरमागरम चाऊमिन खायला घेऊया. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तिखट आणि सॉस तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता चाऊमिन खायला बाहेर जायची गरज नाही.